सुप्रभाती. अर्थात बोलायला उशीर झालाय कारण उशिरा लावलाय. पाठी तास दीड तास जे रेंगाळते बरं तेच सांगणार आहे. बर आणि ते सांगताना अर्थात रणजित महाराजांचे त्यानिमित्ताने काहीतरी वाचणार आहे. पण बरोबर जे सांगणार आहे ते आधी थोडस आहे की थोडं पाठचा एक तास दीड तास पाठचा काळ गृहीत धरा आणि ऐका. ते बरोबर पासून ते सुरू झालेलं आहे हम्म. की नुसतंच बसलेलं आहे. हो समोरून नारळा पोपळीच्या गर्दीतून सूर्यकिरण अंगावर येत आहेत वा आणि पक्ष्यांचा किलबिलाट आहे. हो आणि तो किलबिलाट अशा तऱ्हेचा आहे हम्म. की गाढ शांत निवांतपणातून बाहेर आलो हो आणि काहीतरी अद्भुत आनंद झाला अशा तऱ्हेचा तो किलबिलाट आहे. हो आणि त्या सर्व किलबिलाटात तो अनेक पक्ष्यांचा किलबिलाट असल्यामुळे हम्म. परंतु प्रातःकाळची वेळ आहे. त्यात बरेच ज्याला आपण म्हणतो बासुरी सारखे सूर असणारेही पक्षी आहेत. हम्म. त्यानंतर चिमण्या आहेत, हम्म. खारी आहेत. हम्म. ठीक आहे, थोडे कर्कश कावळे आहेत. हम्म. पण सर्वांचा मिळून एक बेमिसाल असा लयबद्ध संगीताचा संचार चालू आहे. हम्म. आणि ते एकत्र असल्यामुळे ते एकत्रितरित्या खर तर सुखदच आहे. कारण त्यात दीर्घ आणि ऱ्हस्व ज्याला आपण म्हणतो तसं वरचा स्वर आहे, नाजूक स्वर आहे, मध्यम स्वर आहे, कोमल आहे. त्याचं सर्वात एक मिश्रण आहे. आणि ती एक म्हटलं तर नुसतीच जाग आल्यानंतरची पाठी घेतलेली झोप, पाठचा आराम, शांती, त्यामुळे मिळालेला आनंद, त्याची ती कृतज्ञतेची पावती म्हणजे ते संगीत आहे. आता पक्ष्यांचं संगीत ही कृतज्ञतेची पावती आहे हे जर आपल्याला जाणवलं तर खऱ्या अर्थाने पक्ष्याची संगीत ही परमेश्वराला दिलेली कृतज्ञतेची पोचपावती आहे. म्हणजे ही त्यांची प्रार्थना आहे. हे जर जाणवलं तर जाणवणारा सुद्धा जो आनंद होतो तेव्हा कळत न कळत पक्ष्याने दिलेली कृतज्ञतेची पावती म्हणजे संगीत हे सांगता सांगताच हा जो ऐकणारा असतो, जाणवणारा असतो, तो सुद्धा पक्ष्यांची भाषा उलगडून ते सांगत असतो. म्हणजे तीच कृतज्ञतेची पोच पावती जाणणारा आपल्या सजातीय मानव बंधूंना आपल्या भाषणातून ती पोचपावती पोचवत असतो. म्हणजे बघायला गेलो तर आनंद व्यक्त करणारा पक्षी आणि त्याचं संगीत ही कृतज्ञतेची पोचपावती हे ज्याला जाणवलं त्याला सुद्धा ते निश्चितपणे जाणवलं. याचा अर्थ त्यांच्यातून बाहेर आलेलं त्याला जाणवलं आणि हे त्याला जाणलं त्याने कुठे आतमध्ये जाणलं. आणि त्याच्या आतमध्ये सुद्धा जी कृतज्ञतेची पोचपावती आहे ती व्यक्त करण्याच्या निमित्ताने त्याने या पक्ष्यांच्या सुरावटीचा, त्यांच्या आनंदाचा प्रत्यय आणि तो आनंद पक्षी प्रार्थनेच्या रूपात त्यांच्या किलबिलाटातून व्यक्त करीत आहेत हे सांगताना पक्ष्यांचं उदाहरण हे त्याने सांगितलं. पण त्याच्याही हृदयात ते तसंच काही असल्याशिवाय त्याला ते तसं समजणार नाही ना. म्हणजे पक्ष्यांनी प्रातःकाली राम प्रहरी केलेला किलबिलाट ही निर्मात्याबद्दलची पोचपावती आहे. हे जर ते पक्ष्याचं संगीत कानावर पडल्यानंतर कुठल्याही शब्दाची हालचाल न करता आत जाणवत असेल तर त्यातल्या आत होणारी जाणीव आणि पक्ष्यांनी त्यांची जाणीव त्यांच्या शब्दात व्यक्त केली. मग आता त्याला तीच जाणीव होते. तेव्हा तो असं म्हणतो, अरे हे लहानसे इटुकले मिटुकले पक्षी सुद्धा परमेश्वराबद्दल एवढा प्रेमादर व्यक्त करत आहेत. तर आपण माणूस असून त्याच्याबद्दल काहीच बोलू नये. बोलू नये म्हणजे जाणीव आहे ते ठीक आहे, बोलणं हे प्रकटीकरण आहे. पण माणूस आपण काहीच बोलू नये ते कितपत योग्य आहे. तर गोष्ट अशी आहे की आतमध्ये जाणवलं की ते बाहेर येतच, ते काही राहत नाही. कारण आत पूर्ण
कृती किंवा आकृती तयार झाली तर आतमध्ये निर्माण होणारी कृतज्ञतेची पोचपावतीच शब्द रूपाने, किलबिलाट रूपाने, संगीत रूपाने पक्षी देतायत. आणि तशीच पोचपावती खरं सांगायचं म्हणजे ऐकणारा, तसंच जाणवणारा माणूस आपल्याच पशु पक्ष्यांच्या किंवा द्वारे, म्हणजे बघायला गेलं तर ते पशु पक्षी प्राणी हे सुद्धा आपणच आहोत. आणि ते सुद्धा कदाचित उद्याची माणसं आज नसतील पण उद्याची माणसं आहेत. म्हणजे कदाचित पशु पक्ष्यांच्या योनीत असताना आपण जे केलं असतं तो आनंद ते तसा व्यक्त करतायत. आणि उद्या कदाचित तेच माणसाच्या योनीत आले की तो आनंद तसाच मानतील जसा हा आनंद मानण्याचा आता प्रयत्न केला जातोय. म्हणजे जाणीव ही एकच आहे. पशु पक्ष्यांची जाणीव जी आहे ती गाढ झोपेतून जाग झाल्यानंतर शांत मनाने निर्मात्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं ही जी त्यांची जाणीव आहे तीच जाणीव कदाचित आता बोलतो त्याच्या वंशामध्ये ते येतील. म्हणजे खऱ्या अर्थाने आपण खऱ्या अर्थाने ज्याला आपण सर्वसाधारण उत्क्रांत म्हणतो तेव्हा ते तसंच बोलतील. आता त्यांची जाणीव हा जो सांगतोय तसं हे जाणीव कुणाची असो, शांतीतून आणि विश्रांतीतून जी जी जाणीव दिसते ती जाणीव उत्स्फूर्तपणे एक अभिव्यक्त होते. मग ते पक्ष्यांचं संगीत असो तर पक्ष्यांच्या संगीताचा अर्थ सांगणार आत्ताचं बोलणं असो, शेवटी ती निर्मात्याबद्दलची कृतज्ञताच आहे. तर हे लक्षात घ्या. आणि आता असं एक साधक विचारतात, रणजित महाराजांना 24 डिसेंबरचा संवाद आहे 97चा, 24 डिसेंबर 97. साधक विचारतात, काल आपण सांगितलं की मनाला मराव्याचे नाही, मी देह नाही, मी मन नाही, हे आपण स्वतःशीच सारखे म्हणत राहणे ही पद्धत चांगली आहे का? मनावर मात करण्यासाठी हा मार्ग चांगला आहे का? महाराज, ठीक आहे, तो एक मार्ग आहे, परंतु मी स्वतः हा सुद्धा एक विचारच आहे. तो मीचा विचार शेवटी सत्य स्वरूपात विलीन झाला पाहिजे. मी हे नाही, मी ते नाही हे म्हणणे ठीक आहे. प्रथम विवेक करा. मन हो म्हणते, परंतु हे मात्र पक्के समजा, तू काहीच करीत नाही, तुम्ही झोपत नाही, तुम्ही बोलत नाही इत्यादी. आपणास काय वाटते हे सुद्धा मन आहे, ते सुद्धा विसरून जा. मी काही करीत नाही तो विचार हा काट्यासारखा आहे, तो तुम्हाला वेगळे करण्यास मदत करतो. तदनंतर तो विचार अंतिम स्वरूपात विलीन होतो. मी अस्तित्वात नाही आणि मी हेही करीत नाही व तेही करीत नाही. आपण आजपर्यंत जे काही म्हटले ते सर्व काल्पनिक आहे. आपण खरोखरच काही करीत नाही, परंतु मन विरुद्ध दिशेने विचार करते. ते मन सुद्धा विलीन झाले पाहिजे. तारतम्य हा मुख्य मुद्दा आहे. तदनंतर आपणास समजेल की आपण सर्व ठिकाणी आहोत. मी कोठे नाही, मला माहित आहे, मी करतो, मला समजते इत्यादी असे प्रकारच्या विचारांना तिलांजली देऊन मन बाहेर काढले पाहिजे. काही खरे नाही. आपण स्वप्नात अनेक गोष्टी पाहिल्या, परंतु आपल्याला आपण स्वतः पाहिले नाही. तुमचे डोळे बंद आहेत, मग कोणी पाहिले? म्हणून आपण काय पाहता आणि आकलन करता ते दुसरे काही नसून ते तुमचे विचार आहेत. म्हणून गुरु तुम्हाला या सर्व गोष्टी सांगतात. मग मी किंवा अहंकार उरत नाही. शेवटी सत्य स्वरूपाला या सर्व गोष्टींशी काही कर्तव्य नाही. मी हा फक्त विचार आहे. निर्विचार सत्याला भावना नाहीत किंवा कुठल्या कल्पना नाहीत. सर्व काही त्यांच्यावर येते. सिनेमाचा पडदा बरे वाईटाचा विचार करीत नाही. पडदा होय अथवा नाही म्हणत नाही, तो सर्व काही दाखवतो, परंतु त्याचा स्पर्श होऊ देत नाही. कुठल्याही गोष्टीचा स्पर्श घेऊ नकोस. सगळे दागिने दुसरे काही नसून सोनेच आहे. मान्य आहे, आपण वेगळी नावे देता, बस नावाला काही अस्तित्व नाही. आकार व नाव दिले, परंतु ते दुसरे काही नसून सोनेच आहे. मी काही करत नाही असे म्हणण्याच्या सवयी म्हणजे झोपेत सगळे काही घडते पण आपण काहीच करत नाही. आपण जागे होता त्यावेळेस आपणास माहित असते की आपण काही केलेले नाही,
तशाच प्रकारे येथे मी बोलत नाही. तशाच प्रकारे येथे मी बोलत नाही, मी खात नाही, ही तुमची जाण असली पाहिजे. मी बरोबर आहे, तो चूक आहे, हे सर्व विचार आपल्या मनात येतात. त्यांना बाहेर काढून टाकण्यासाठी आपण काही करत नाही असे समज. आणि मी राहत नाही, प्रारंभ शून्यापासून आहे व शेवट शून्यात आहे. काही राहत नाही, कारण काही खरे नाही. एक काटा दुसरा काटा काढतो, परंतु दुसरा काटा जर जवळ ठेवला तर तो टोचतो. शेवटी मीच्या भावनेने विचार विलीन झालाच पाहिजे. म्हणून शेवटी जो मी राहतो तोही सर्व काटे काढण्यासाठी घेतलेला काटा आहे. तो जर शरीरात जाऊन बसेल तर तो काटाही शेवटी मीच्या भावनेने विचार विलीन झालाच पाहिजे. म्हणून मी म्हणून जो काटा आहे त्याचाही विचार गेला पाहिजे, तोही काढला पाहिजे. आपण नाही तर कोण करता आहे? मग मीला अजिबात व्यक्तिमत्व नाही. त्यावर आपण विचार करा. आपण विचार केला नाही तर या ज्ञानाची जाण आपणास कशी होईल? विचारधारा हा दुसरा काटा आहे व तो पण गेला पाहिजे. आपण विचार नाही, कोण विचार करतो? येथे विचार करणारा सापडत नाही. सुरुवातीला आपण मी काय करतो याकडे पाहिले पाहिजे. परंतु मीने काय केले ते तू नव्हेस. तुम्ही काही करीत नाही. मीचा विचार स्वप्नात आहे, बाकी काही नाही. जर आपण हे खरे नाही असे समजलात तर मग कशाच काळजी करावायची? म्हणून म्हणा मी काही करीत नाही, मग करता नाही. शेवटी मी जातो. आपण येथे सावध असले पाहिजे, कारण आपण म्हणालात मला ज्ञान आहे, मी गुरु आहे, तो अहंकार आहे. लोक आपल्या ज्ञानाचे प्रदर्शन करतात, काही वैराग्य घेतात व विशिष्ट कपडे घालतात. काहीतरी प्रदर्शित करणे हे खरे नव्हे. तेथे कशाची जरुरी असेल तर समजण्याची, जाणण्याची, बाकी काही नाही. जर पुरुषाने स्त्रीचे कपडे घातले तर तो स्त्री बनत नाही. आणि तसेच उलट पक्षी. आपल्यावर पहिली अडचण विचाराची आली आहे. विचार हे फक्त मनाचे आहेत. विचार हे शरीरावर येणाऱ्या फोडासारखे आहेत. ते समजाने दूर केले पाहिजेत, काढून टाकले पाहिजेत, विसरले पाहिजेत. परंतु समज असल्याशिवाय आपण अज्ञानात राहता व काही करू शकत नाही. सुरुवातीला ज्ञान मिळवणे जरुरीचे आहे. अज्ञान अथवा अंधार दूर करण्यासाठी प्रकाशाची जरूर आहे. दोन्ही चुकीच आहे. तथापि जेथे प्रकाश आहे तेथेच अंधार आहे. जेथे ज्ञान आहे तेथे अज्ञान आहे. जग अस्तित्वात नाही मग कोण आहे? तो आहे मी स्वतः शिवाय तो आहे मी स्वतः स्वतः. कोणीतरी घर सोडले पाहिजे, नाहीतर तो आत येऊ शकणार नाही. जोपर्यंत अवकाश आहे तेथपर्यंत आपण सर्व पाहू शकता. अवकाश नाही नंतर तेथे कोणी नाही आणि काही नाही. अवकाश काही नाही असे आपण समजत असाल तरच मग त्यात असणाऱ्या सर्व गोष्टी मिथ्या आहेत. म्हणजे आकाश म्हणजे पोकळी आहे असं जर आपण समजलो तर त्यात दिसणारं सर्व मिथ्या आहे. तसंच अवकाश हा जर खोटा आहे तर त्या अवकाशात दिसणार सर्व जग खोटा आहे. अहंकार ज्ञान आहे. अहंकार हे मन आहे. तुमचे विचार हेच मन आहे, दुसरे काही नाही. मन सर्वात मोठे कारण आहे. मन ज्ञान आहे. जेव्हा खरी जाण येते, समज येते, तेव्हा सर्व काही फेकून देता. जगात अनेक संशय आहेत. मनात नेहमी संशय असतात. गुरु म्हणतात तू परमेश्वर आहेस. आपण म्हणता मी तसा काय बरे असू शकेन, मी एक माणूस आहे. आपण जे सांगता ते अशक्य आहे. मन त्याचा स्वीकार करत नाही. आपण पापी असाल, मूर्ख कोणी असाल किंवा काहीतरी असाल, ज्ञानीपुरुष त्याबद्दल काळजी करत नाही, कारण त्याला माहित आहे की तू सर्व आहेस. तो दागिने हे सोने असे पाहतो. समजा आपण सोने विष्टेत टाकले तर ते त्याचा गुणधर्म बदलते का? सोने हे सोने आहे, तसेच येथे आहे. सत्य हे नेहमी सत्यच आहे. काहीतरी आहे असे राहू नका. सर्व काही आहे असे राहा. काहीतरी हा अहंकार आहे. लोक मला विचारतात दर्शनाची वेळ काय? त्यात काय अर्थ आहे? आपणास दर्शन दिल्याने आपण काहीतरी बनता. मी असा नाही. देऊळ सर्व काळ खुले आहे आणि प्रत्येक जण तो आहे.
स्मशानात किंवा देवळात कोणत्याही वेळेस प्रत्येक जण जाऊ शकतो. कुणावरही बंधन नाही. प्रत्येक जण तो आहे. मग कोण कुणाला दर्शन देणार? म्हणून मी लोकांना सांगतो की आपणास इंग्रजीतून काही ऐकावयाचे असेल तर 3:30 या. जेव्हा आपण स्वतःच्या जागेकडे जाता त्यावेळेस आपणाला परवानगी लागते का? मोकळ्या मनाचे व्हा आणि प्रत्येक गोष्ट तुमच्या निवडीची आहे. आपण आपल्या घरात काही करू शकता. आपण कुठल्याही कायद्याने बांधलेले नाही. तुम्ही तो आहात. मग संशय काय? म्हणून आपण सर्वात आहात, एवढे उघड आहात, परंतु आपण स्वतःला विसरला आहात आणि म्हणता मी असं आहे. आपण सर्व ठिकाणी आहात. आपणास कोणी थोपवू शकत नाही, कारण आपण वाऱ्याला थांबवू शकता का? आपण गुरु आहात व परमेश्वर सुद्धा. आपण जेव्हा सूक्ष्म बनता तेव्हा आपल्या मनात काही येत नाही. सूक्ष्म राहा. परंतु आपण आपणास विसरल्या कारणाने आपणास गुरुकडे जाणे जरुरीचे आहे. आपण आपणावरच अज्ञान लादून घेतले आहे. अज्ञानात आपण सर्व काही जे खरे नाही त्यास खरे म्हणता. दारुड्या नशेत म्हणतो मी राजा आहे. एक चांगली थोबाडीत लावून द्या आणि मग त्याला त्याची आठवण येईल. गुरुकडची थप्पड ही मनाला थप्पड आहे, आणखी काही नाही. ते तुला अशी खासी थप्पड देतात की त्यामुळे तुमचे मनच राहत नाही. आपण सतत सर्वात आहात आणि मग सर्व ठीक होईल. गुरु असा निवडा की तो सर्वांपासून वेगळा आहे आणि तो कशाची चिंता अथवा काळजी करत नाही. स्वप्नात जे काही येते त्याचा तुम्ही स्वीकार करता. येथे असेच करा. सर्वांचा स्वीकार करा. वस्तू येतात व जातात, काही राहत नाही. पाहुणा गेलाच पाहिजे. यजमान राहतो. पाहुणा म्हणूच शकत नाही हे माझे घर आहे. आपण जर सर्व ठिकाणी आहात तर आपण दानव, संत अथवा परमेश्वर कसे असू शकता? आपण सर्व गोष्टी आहात. सर्व आपले विचार आहेत. त्याला माहित आहे की त्याच्यात चांगले नाही व वाईट सुद्धा नाही. संतास सगळेजण यावेसे वाटतात. तो मोकळा आहे आणि प्रत्येकाचे स्वागत करतो. प्रत्येक जण तो स्वतःच आहे आणि मग हे माझे घर आहे असे का म्हणता? सगळ्यातून बाहेर पडा. तुम्हाला दिसणारे सर्व फेकून द्या. मन, ज्ञान, बुद्धी, मालमत्ता हे सर्व आपणावरचे बाह्यरूप आहे. मगच तुम्ही तुम्हाला बघू शकाल, ओळखू शकाल. देऊळ आणि स्मशान नेहमीच उघडे असतात. स्मशान हे देऊळच आहे. मृतदेह जातो आणि राहते ते सत्य. काही लोक स्मशानात ध्यान करण्यास जातात. तेथे आपणास कोणी त्रास देत नाही. जे शांत असते. परंतु आपली या क्षणाला अशी समज झाली पाहिजे की हे शरीर मृत शरीरच आहे. मग स्मशानात जाण्याची जरुरी नाही. आपण झोपडीत अथवा राजवाड्यात राहा, परंतु आपण निश्चित जाण ठेवा की ते स्मशान आहे. सर्व मृतदेह जगात हालचाल करतायत. जगातला प्रत्येक जण रडतो आहे. सर्व दुःखी आहेत. संत रडत नाही, कारण त्यांना माहीत आहे की सर्व काही कल्पित आहे, खोटे आहे. कारण नसताना लोक काळजी करतात. लोक जगत असताना मरणाची काळजी करतात किंवा वाहतात. संताला सांगितले की तू उद्या मरणार आहेस. तो म्हणाला ठीक आहे, त्याची काळजी मी उद्या करीन. हे ध्यानात ठेवा की उद्या कधी येत नाही. प्रत्येक दिवस आज आहे. सत्य स्वरूपात अवकाश अथवा काळ नाही. आज नाही, काल नाही, उद्या पण नाही. सुरुवातीला या सर्वांच्या करता लक्ष देऊन विचार करणे आवश्यक आहे. सगळ्यांचे स्वागत करा व नंतर फेकून द्या. बंधन कधी? जेव्हा तुम्ही ते खरे मानता तेव्हा. आपण म्हणता ठीक आहे, पण तू अद्याप सुद्धा तो विचारच आहे. तुम्ही ते ज्ञानी, तुम्ही ते नाही. अज्ञानाच्या वर्तुळातून प्रथम बाहेर पडा आणि पुन्हा प्रवेश करा. काही अडचण नाही. आपणास जर जाण झाली असेल, समज आली असेल तर अज्ञान आपणास काही करू शकणार नाही. तुम्ही अस्तित्वहीन आहात. अस्तु.